हॅलो गाईज, वेलकम बॅक. तुमचं स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलवर. जर नाव विषय पाटील ब्लॉगिंग चॅनल स्वतः मला आलेलो आहे. ब्लॉग असणार, डेली ब्लॉग असणार. समजा काही काय माहीत नाही कसं होईल ब्लॉग. आणि मामाकडे बाबाची पुण्य येते तिसरी तिकडे जाणार आहे. आणि तिथून खेळायला जायचं होतं आपल्या टफला. कामं सगळे येणार आहेत पोरं आपली. तर तिथं पण जायचं आहे. बघूया पुढे कंटिन्यू करत राहा. तर भेटतो तुम्हाला पुढे. हॅलो गाईज, तर नाही आता मामाकडे ब्लॉग चालू केला. तर मामाकडे पोहोचलो बदलापूरला. इथं थंड गेला आणलं मामाचं आल्या सगळी. इथं पोरावाचा गेला का तिथं बाबाची पूजा करतात. तिथं भाजी येतो आता त्याला मांडाचं इथं कोरू ठेवलाय. पूजा करायची बाकी आहे. भजी वगैरे आल्यावर मग आपण बघू ब्लॉग चालू करू. भेटतो तुम्हाला पुढे. गाई झालं मांडाला लावले. मम्मी चावी मावशी आहे. सगळं मांडाला लावले. मांडाला पहिला अटक मटक केलं त्यांनी. दुबी एकादशी 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 काय काय भाऊ आले आता पूजा करायला. सगळे इथं मांडून ठेवले आता सगळे इथं पूजा चालू आहे. इथं कपडा लावून आले मामा वाईट. कोण जोरात बोल, जोरात जोरात बोल, बोल लवकर. मी कोण आहे? कोणचा कोणचा दादा आहे? मी ही संते माझं आहे. ही संते माझं आहे. ए मी कोणच्या 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 आहे मी? सगळी पूजा चालू आता. तयारी भजी भुवांची पीठ बनवायला लावले. इथं पिंड पाडायला मामा बसले, मम्मी बसले. तिन्ही भाऊच बनीस इथं असल्याने तर मामा बघताय बघ कसं. मामा बघताय कसं तर भाजी बुवा मामाला ज्ञान देतात मालीबद्दल. रुद्राक्षांच्या मालीबद्दल ऐकतो म्हणून पटपट करून मोकळं व्हायचं नाही. बरोबर आहे. रुद्राक्ष का कोंबडी अख्खी खाऊन टाकवा जिवंत. मामा खाशील? मामा खाशील? खाऊ शकतो. खाऊ रुद्राक्षाची लय मोठी आहे. खुर्ची आम्ही शंकराची आहे. आपली अवकात नाही ती काढण्याची. त्यानं सांगितलं ना असं आम्ही मध्ये आम्हाला उलटच काहीतरी बोलते. पण ती आपली तेवढी या नाही त्याच्यासाठी ती त्याहीच करावा तो काही समजलं ना. ते आपल्याला पण येते पण ज्यादा या त्यानेच करायचा असतो. ग्रंथ बघ मम्मी बघ फुल फायर आहे. मम्मी फुल फायर आहे. असं तर काम 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 काम
एक नंबर साई बघतोय तो कामाला जायचं होतं कामाला तो बोलतो का? मग मामाची हिस्ट्री सांगायला लागली मी. मामा पहिले सिरियल जायचा पायी बघा आता लागला अड्ड्यांच्या मसाला. पहिले सांगतात बरं का, आता बायको सांगितलंच रे, बस होतं. ती बायको होतं, वाईटच बोलते. मी चांगलं बोलते वाईट नाही पहिले सांगितलं, ते पण चालेल. तुझ्या आयुष्याचं आहे तुझी मुलं आहेत ना लहान आता बहिणीची बोलल्या बोलून ते चांगले बघते ना जरा. आम्ही का वाईट नाही बोलत आम्ही चांगलाच सांगतो त्याला मी चांगलं बोललो. चांगलाच सांगतो ना मग आम्ही यांचं जागून दमलो. आपण चांगलं पण चांगलं समजत नाही ना. बघ डोळे फिरतोय. स्वरला त्यांनी स्वरला आता जातो. हे काय होतं ना त्याला, स्वतःच्या मनाशी करतात ना. माझ्या मस्तीत नाही. म्हणून मी पहिल्यांदा कळलंय. त्यांनी सगळा स्वरला तो हॉस्पिटलला आहे. माझ्या अवस्थेत आहेत ना, एका दिवस करता ठीक असतं. आता हे जर 2 जरी आपलं ठीक आहे, झालं गेलं, पाठ पडलं आपलं पाठीमागे द्यायचं काय? काही काय करायचं ते त्याला ना समजत चांगले ऐकायला उगे बघा. बस काही सांगत नाही. ऐकतं सगळी. आई हो जगत. राहिले. हे वाईट बोलत आई. वरती सांग. झालं जमलं नको रे. तेरा नाही तेरा आता तो उडक्या. पितो का नाही भाऊ पितो माझे भाऊ तो पिणार आहे. या हिशोबाने आम्ही लोक सांगतात त्या पोराला आहे ना, मी डोळे सांगतो म्हणजे तो ओळखीचे किंवा समजा संबंध म्हणून गोष्ट नाही. स्वतः नाटकच तशी. आमच्या इथं बरोबर आहे. बरेच झाला आणि तो पण झाला. आमच्या इथं पण तुम्हाला आमची सांगतो पण मुलं आहे. आमची पण तेच सांगते. त्यांचं पण तेच सांगतात तेच लोकं. सांगतात पित्त नाही पण बोल आता नव्हता. भाऊ पितो ना भाऊ नाही, पण पितो मला म्हणून असं म्हणतात. हा भाऊ पितो म्हणून ना तो पितो असं त्याची लोकांची गैरसमज होते असा बघा बघा. पण आपण सांगून नाही ना समजत मामावर डाटकले आज मामावर. खाण्यावर बोलत नाही फक्त पिण्यावर बोलतो फक्त तो नको ही वस्तू नको आहे. मावशीने मोठा पॉइंट घेतले. मावशी काय ए मावशी काय बोल ना. बरोबर, त्याने दारू सोडून तुम्ही सिगरेट नाही सोडू शकत. त्याने आवडलं होतं का? पप्पा काय आता 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 बोला आता बोला आता नाही बोला. नाही कावील झाले कावील. सगळे घरे आवाज लावले. म्हणजे औषध नाही कुठे मिळालं हवेलचं जास्ती असेल ना. ते पेशा वाढले का होते? स्पेशल नाही ती सेम आयप्पा वाला दिसता नाही आयप्पा वाला ते पण असंच लावतात म्हणजे आयप्पा वाले. दारूमध्ये मिक्स होऊन जर रक्तामध्ये जर हे केले ना तर आणखीन भारी पडतो असं आहे. जात जात आत मागे जात. बघतोय बघतो कसा. फलप्राप्ती म्हणायचं सगळं
असा कुठलाच पदार्थ तिथं ठेवायचा नाही. कांदा लसूण मिठ काही ठेवायचं नाही. जे काय ठेवायचं तुम्ही करता कशासाठी, त्या व्यक्तीला काय भेटलं पाहिजे, मुक्ती. मोक्ष भेटला म्हणजे तो आपलं काय माहिती का, त्याला वासनांच्या जाळ्यात तो अडकलं दिला, असं कुठलंही गोष्ट करायची नाही. मग त्याचं जेवण कसं पाहिजे, सात्विक राजस जेवण पाहिजे. ते ज्याला दिवाबत्ती वगैरे करणं, रोज फोटोला वगैरे तसा प्रकार काय करायचा नाही. त्यामुळे सर्वपित्र्याच्या दिवशी पण थाळी ठेवतो ना, बिना कांदा लसणाची, त्याच्यात शुद्ध शाकाहारी जेवण ठेवायचं. काहीच नाही ठेवायचं. चुकीचं आहे ते. तुमच्या सगळ्या पित्रांना आहे ना अधोगती प्राप्त होतो. पिशा चोरीला जातात सगळे पित्र. आणि हे जे कर्म जे असतं ना, तुम्ही म्हणतात की पहिल्या वर्षी केलं, पहिल्या वर्षी नाही. जोपर्यंत तुमचे हातपाय चालते तोपर्यंत याच्यापासून सुट्टी कोणाच्या बापाला नाही, ना मला नाही, ना तुम्हाला नाही, कोणालाच नाही. तुम्हाला जमत नाही, हातपाय हलत नाही, तुमचा प्रतिनिधी नाही पण करा. आणि दुसरी गोष्ट, आजकाल मुली वगैरे प्रॉपर्टी हिस्सा वगैरे घेतात. तर दुसरी गोष्ट काय होतं, तुम्हाला वाटतं मी कदाचित विषय काय होतं माहिती का, तर जर तुम्ही घेतात येत ना, तर त्यांचे कुलधर्मकुलाच्या सुद्धा नाही, पितरांचं सुद्धा द्यायला करायचा अधिकार, कारण तुम्ही हिस्सा घेताय म्हणल्यावरती त्या गोष्टी. हिस्सा त्यासाठी देतो आम्ही, हिस्सा त्यासाठी देतो नाही का, त्यासाठी नाही द्यायची. जर घेताय कोणी ना तर त्याला सगळ्या गोष्टी लागू होतात. आम्ही करतो लागला लोकांना दाखवण्यासाठी कधीच करायचं नाहीये. हे तुम्हाला स्वतःच्या आहे बघा, स्वार्थ आहे आपला. काय सांगतो, ही गोष्ट करतो आपण, स्वतःचा स्वार्थ आहे, हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्यावर. त्याने काय केलं त्याच्याशी काहीच मतलब नाही. फक्त आपण तुम्ही काय करतात महत्वाचं का, आपण इतके दिवस काढले जरी असते, काय होतं आपलं हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म दिसत नाही. पुनर्जन्म काय होतं, फक्त शरीर मरतं, आत्मा मरतो का, मरत नाही. आपलं बरोबर. आता ते जर कधी हरणा शेवटीला गेले समजून जातं, तर हरणाला काय लागतं, पाणी लागतं, हिरवा चारा, आणि त्या हिंसर प्राण्यापासून म्हणजे वाघ सिंह वगैरे यांच्यापासून सुरक्षित ती विपुल प्रमाणात भेटेल त्यांना. त्यांचा जो दिवस राहतो, आता तुम्ही यावेळेस तुमची तिथी हुकली, तिथी तुमची लक्षात गेली होती, तर ते लक्षात ठेवायचे की तिथी आणि आपल्या पितृपक्षातला वडिलांचा जो तिथी येते तोच वडिलांचा दिवस, तो पितृपक्षामध्ये ती श्राद्ध तिथी राहते. ते 2 दिवस वर्षात कधीच बाप जन्मात रिकामे जाऊ द्यायचे नाही. फक्त कुठल्या वेळेस जाऊ शकतात ते, जर घरात बैला अडचण असते 4 दिवस तर करायचं नाही. ते धर्म मान्यता, त्याला काही अडचण नाही. परत सुतक पडलं तरी चालत नाही, सोयर पडलं तरी चालत नाही. त्या दिवशी तुम्ही दूध केळी जरी दिली तरी ती चालून जाते, पण तो फक्त दिवस रिकामा जाऊ न देणे. दिवस रिकामा जर कधी गेला, आता समजा उदाहरणार्थ तुम्ही पाहुण्याला आमंत्रण दिलं नाही, त्याला जेव्हा घातलंच नाही, काय होईल, तर रागवलं का नाही. तसे आज यांचा दिवस राहतो पित्रांचा, नाही तर मग श्राद्ध घात लागतो. श्राद्ध घात म्हणजे कसा, पाहुणा बोलायला पैसे पाठवले, आणि असे श्राद्ध घात जर 3 वर्ष कधी झाले ना सलग, तर तुमचे सगळ्या पित्रांना प्रेमी प्राप्त होते. मग पितृदोषाचा खेळ चालू होतो. दोष नसतो का ऍक्च्युली, ते आपलं चुक असतात, ते आपण त्यांच्यावरतीच ढकलतो. चुकलेले ते नसतात, चुकलेले आपण असतो म्हणून आपण अडकतो जाळ्यामध्ये. दिवस विसरायचे नाही.
समजलं का? काय म्हणलं? मी नाही केले तरी पण जेवण घालायचं. थोडं वरती ना. लोकांना जेवण नाही घातलं तरी तरी चालेल. चालेल. त्या दिवशी ना दूध केळी जरी त्यांच्या नावाने घेईल किंवा दही भात बस. मेन चित्राला दही भात. पण नख बघ वगैरे करून ना तर त्यात कसला मीठ मोठा. घालायचं. नाकाला लागला. साधा मिठाचा भात. पितृपक्षात रोज 15 दिवस जरी तुम्ही ठेवलं तर झालं. सगळ्या वाईट नाही. पाऊस मध्ये आपलं नवरात्र झाल्यानंतर ते अगोदर तर 15 दिवस पण ठेवलं तरी चालतं. फोटोला क्रॉस कर. थोडं आहे ना, थोडं पुढे. हा. अन्नाला लावायची सवय नाही. आईला कालची आवडते मटण आवडते गावठी कोंबडी आवडते पण ते पित्रांना चालत नाही. शुद्ध शाकाहारी असते. परत जमिनी खाली आहे तर कुठलाच पदार्थ करायचा हो. नाही. आता सुद्धा उजवात. सगळं उलट करून सांगितलं की हात हे बघ, आपलं सिलेंडर भरलं पण ते आलं नव्हते हे बघ बाहेर आहे. मला सिलेंडर. ते पूर्वेश म्हटले येत दक्षिण दक्षिण ही उत्तर, ही पूर्व, ही दक्षिण. पूर्व आहे ना? ही दक्षिण. पूर्व ये ना हे दक्षिण बरोबर नाम त्यामध्ये दक्षिण नीट नीट मारी नाटक. एवढंच सांगायला बसलं जावेला करतात छोटे त्या दिवशी आमच्या दहाव्याला एवढा भात. आदित्य स्वरूपाय अयम दत्तन नमो पिंडोपरी कपडे जन्म पाद्यंच पाणी द्यायचं पिंडोपरी पाद्यम सुधा नमः अयम सुधा नमः आनंद सुधा नमः लावायचं नाही लावायचं. सो गाईज तर आता झालं आपले कपडे आपण घातलेले आता आणि आता चाललोय आपण टर्फला खेळायला. पोरं सगळी जमले होते तिथं आणि इथून हा मोबाईल इथं ठेवतोय घरी कारण की तिथे दिला पाहिजे फोन. तर मी आता डायरेक्ट टर्फला जाऊन भेटेन कारण की तिथेच आपली पोरं भेटतील आणि गोप्रोमध्ये शूटिंग करणार आहे. बाकी आपल्या मित्राचा गोप्रो आहे त्यामध्ये करू बाकी शूटिंग. तर भेटू तुम्हाला पुढे.
हाय गाईज बघा, आम्ही हॉस्पिटलला आलोय बदलापूरला. आमच्या मोठ्या मामाला ऍडमिट केलंय. आज बाबाची पुण्यतिथी होती. हे बघा, ही रिक्षात म्हणतात ही मामाची पूर्ण बसला बघायला. याचे मामी पैसे देतात रिक्षावाला. आता आम्ही चाललो. आता अजून एक मामा कुठं गेला काय माहिती, हिने खायला आणला वाटलं काही देऊ. एक मामा आला होता मोठे हौसला होता. हे मावशीचा नवरा आंबोची उरली डायरेक्ट बस. मोठे भावासला आंब बापा डायरेक्ट पेटी पॅक. तिला समजत नाही की सांगून एकदा. आता आम्ही चाललोय आतमध्ये. तू खाणार नाही. जाएगा लेकिन क्या है